रंभादिकणाच ते उभ्या जोडून हात, त्रिसूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. तिथं महादेवराव पांडुरंगाच्या भेटीला आणि यांचे चालले भांडण. तो महादेव मोठा का आमचा विठोबा. अरे भांडू नका, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. आपण पहा, भगवान विष्णू निळाय, महादेव गोराय. बरं का रविदास, निळाय म्हटलं, विष्णू निळाय म्हटलं. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा. भगवान विष्णू निळा आहे रघुनंदन बाबा. शंकर गोरा आहे. शंकरजी निळे नाही, त्यांचा फक्त कंठ निळा, म्हणून नाव निळकंठ आहे. बाकी गोरा. कर्पूर गौरम, कापरासारखा गोरा पाण किंवा कुंद इंदू समदेह उमा रमण करुणा अयन. कळलं नसेल पण हो म्हणत जा. मोगऱ्याच्या फुलासारखं ज्याचं शरीर आहे, कुंद इंदू समदेह उमा रमण. असं का झालं? असं का झालं? असं का झालं म्हटलं तर त्याचं कारण सांगतो. भगवान विष्णूंनी अमृत प्राशन केलं, परिणाम महादेवावर झाला, त्याच्यामुळे तो गोरा झाला. महादेवानं जहर प्राशन केलं, परिणाम विष्णूवर झाला, मग विष्णू निळा झाला. नारायणे सेविले अमृत, झाला श्वेत महादेव. शंभूने गेले हळाहळा, तेने विष्णू झाला निळा. हे प्रमाण शोधा तुम्ही. शंकरजी जहर पितो, विष्णू निळा होतो. विष्णू अमृत पितो तर महादेव पांढरा होतो. म्हणून एक एकाचे हृदय. म्हणून भांडण करू नका, उलट दोघाचंही भजन. भजन नारायण पाठ नाही हे मला पक्क माहित आहे. भजन करा रे हरिहरा नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवतारा भेदन करा दोघाचा. पाय पा तेथीचा दृष्टांत तुम्हा सांगेल सत्य वृत्तांत. नारायणे शेविले अमृत झाला श्वेत महादेव. बस. आणि म्हणून आदिनाथ उमा प्रारंभ पा. आदिनाथ उमा. आम्ही नाथपंथी आहोत, आम्हाला नाथांचा स्वाभिमान आहे.
एकनाथ महाराजांनी आपली परंपरा सांगताना जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबर ब्रह्मास आदि नारायण म्हणतीतास जो का सर्वास आद्यगुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रिस उपदेशित अत्रिपाद प्रसादित अवधूत दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्रा अर्जुन दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी जनार्दन कृपेस्तव जाण समूह निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. पाहतो काय विठ्ठल विठ्ठल आम्हा सगळ्या वैष्णवाला वारकरी संप्रदायाला नाथाचा स्वाभिमान आहे आणि त्याबद्दल हा उत्सव आहे म्हणून मी उल्लेख केला. विठ्ठल विठ्ठल समाप्ती समारोप सांगता असे शब्द आले की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहतं ते गोपाल काल्याचं. काला झाला म्हणजे सप्ताह संपला असं वेगळे जाहीर करायचं कारण नाही. काला झाला रघुनंदनजी काला हा बस. काला झाल्यावर जर परत बुवा आला मग का आला. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व त्यापेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य. म्हणून हुशार कामगार महिन्यातून 20 दिवस कामावर गेला नसला तरी पगाराच्या दिवशी टपून असतो. तसा सूतने पारमार्थिक नाही 7 दिवस येता आलं तर काल्याला हजर असतो. काही असांप्रदायिक मंडळी ज्यांचा आमच्या देवा धर्माशी काही देणं घेणं नाही आणि त्यांच्या वाचून आमच्या परमार्थाचं काही नडलं नाही असे रिकाम टेकडे येड्या बाबुळीजवळ उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून डोके चालवतात. काय विशेष आहे काय. किती दिवसापासून लावून दिलं बुवा लोकांनी उठले सुटले गोपालकाला दहीलाय गोपालकाला दहीलाय गोपालकाला. अरे 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लायन बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातायत का घरी लेका उष्ण्या चुन्यावाल्या. त्याच्यापेक्षा चांगलं करून खाशील रे त्याला महत्व नाही. काय खातो हे परमार्थात महत्वाचं नाही मग कोण देतो. इकडे पाहू नका एकनाथराव. कोण देतो. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहे. आता माणसं एवढी हुशार झाली रविदास काय बोलतो इकडे पाहत नाही लोक. आता कोण बोलतो नाही तर भाषण करायला काय संताची 2-4 प्रमाण पाठ केली म्हणजे लगेच टाळ्या घेतल्या जातात. आणि मग लोकही म्हणतात साहेबाचा काय केवढा गाडा अभ्यास आहे. आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी कुत्र विचारत नाही. त्यांनी एकच प्रमाण म्हणू द्या रोजच्या भाषणात तरी टाळा. भाषण चाललं दारूबंदीवर. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे दारू बहु दुर्गंधी दारूने दको खायचे कहे दास करगरी नरको जायचे दारू गांजा मतपी यारो अक्कल गुंग हो जाती अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्क पहिला येणार. पण भाषण चाललं कोणाचं ज्याला जास्त झाली त्याचं. म्हणून काय बोलतो हे महत्वाचं नाही कोण बोलतो. विषय काय यापेक्षा वक्ता कोण तसं परमार्थात खातो काय यापेक्षा देतो कोण. विठ्ठल प्रसाद देतो पंढरीनाथ. बरं का एकनाथ महाराज प्रसाद देणारे भगवंत आहे. प्रसाद शब्दाचा अर्थ केवळ साखर फुटाणे पेढे एवढा नाही. प्रसाद असतो प्रसन्नता आणि प्रसन्नता हे आहे त्या परिस्थितीत आपण मिळवू शकतो. अरे रविदास त्याच्याकरता कुठे जायची गरज नाही. प्राप्त परिस्थिती तुम्हाला समाधान देऊ शकते. जर तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर पायात चपला आहे ना अनवाणी चालणाऱ्याचा विचार करा लगेच तुम्हाला समाधान. की ते पाय पोळत चाललं तुटक्या का होईना चपला गरीबाला आहे असा विचार आला की लगेच समाधान. ज्याचं मोडकं घर आहे रविदास त्यानं बिल्डिंग वाल्याचा विचार करायचा नाही.
जे फुटपाथवर पडलं बिना अंथरुणा पांघरुणाचं थंडीत रात्रभर त्याचा विचार करायचा, सकाळी पांडुरंगाचे आभार मानायचे. विठ्ठला, हे बिना अंथरुणा पांघरुणाचं रोडच्या काठाला पडलं, मी कोण्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं, असा विचार, तिथे समाधान. आई मरण पावली हे दुःखच आहे. सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आईचं जाणं. पण त्यालाही जर समाधान मिळवायचं असेल तर आईची डेड बॉडी, तिथं बसलाय मुलगा, आईचं वय 80 आहे आणि मुलाचं 60 आहे. त्यानं आईच्या प्रेताला कवटाळू कवटाळू एवढाच विचार करायचा की पांडुरंगा, मला आईचं सानिध्य 60 वर्ष लाभलं. ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली त्याच्यापेक्षा मी केवढा समाधानी. प्राप्त परिस्थिती. अरे 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा पण लेकरू बाळ नाही, त्यालाही समाधान मिळू शकते. हरिपाठ करणाऱ्या बापाच्या कंबरड्यात ज्याची पोरं संध्याकाळी बुटा भरली लात दारू पिऊन घालतात, त्याच्याकडे पाहत जा आणि मग देवाला म्हणत जा, निदान लाता घालायला मला कोणी होऊ दिलं नाही, असा विचार आहे. तिथे समाधान आहे. विचारावा बरं का एकनाथ महाराज, न पविजे समाधान. म्हणून प्रसाद कोण देत? एक तर भगवंत देतो, नाही तर संत देतात. का? विचार त्यांच्याकडे आहे. चंद्र तेथे पाठ आहे पुढचं, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. जिथं विचार आहे तिथे समाधान आहे. म्हणून 2 प्रमाण सापडतात. प्रसाद भगवंताने दिला, दुसऱ्या प्रमाणावरून संतांनी दिला. एक चिटाडी झाली चंद्रभाग गोपाळ असे लाह्या वाटी. प्रसाद देणारे भगवंत अथवा संत आहे. आपण भाग्यवान आहे. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. म्हणून संत काकुळतीला येऊन सांगतात, भाऊ उभं आयुष्य पिठलं भाकरी खाण्यात घालवण्यापेक्षा
देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ते. काल्याचं कीर्तन म्हटलं बरं का परमेश्वरा, कीर्तनकाराला बंधन आहे. म्हणजे बाकीच्या दिवशी बुवानं सैराट काही सांगत सुटावं असंही स्वातंत्र्य नाही. भक्ती ज्ञाना विरहितरा गोष्टी कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हे बुवाच्या घरची. आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं, उच्चारण कृष्ण चरित्राचं. आता इथे भागवताचार्य आहे, त्यांचं आमचं काही बांधावून भांडण नाही. आपली आपली पार्टी पहा. एकही जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात एकही सरळ नाही. इथून वाकडा आहे दोघाचा. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग झाला. कृष्ण राम सरळ आहे. काही नाही काही नाही. रामाचा जन्म भर दुपारी, कृष्णाचा अर्ध्या रात्री. रामाचा उन्हाळ्यात, कृष्णाचा पावसाळ्यात. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात. रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात. रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात. मुद्दे पाहत. राम जन्म झाला तेव्हा मायबापाला आनंद आहे एकनाथराव. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी. हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी. लोचन अभिरामा तनुगण श्यामा निजयायुध भुजचारी. भूषण वनमाला नयन विशाला शोभा सिंधु करारी. माय बापाला आनंद आहे. दासी पडत आली. जय हो महाराज, आपको लाला भय. दशरथ पुत्र जन्म सुनी काना. मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा जाए बुलाई बजाओ बाजा. बस और जाओ बाजे बजाने को लगाओ. दशरथ जी ने आदेश दिला. भर दुपारी अख्ख्या अयोध्येत वाद्य वाजणं सुरू झाले. एक दुसरीच्या दारात जाऊन विचारू लागले. पकडा गया. एकनाथ महाराजचा अभंग आहे. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा. चला चला तेथे जाऊ, कौसल्याचे बाळ पाहू. रामचंद्राचा जन्म झाला तर अख्ख्या अयोध्येत वाजायला लागलं. तसं कृष्णाचा जन्म झाला रविदास. आणि देवकी पहिल्या एसटीनं आली शिरायला. घ्या सरपंच पेढे घ्या. असं वाचलं कुठं? इथे आनंद आहे, तिथे चिंता आहे. सोडवा सोडवा मिठी, दोन मधला फरक पहा. रामाचा जन्म तर आनंदानं अयोध्या नाचत होती. कृष्ण जन्म झाला तर मायबापच चिंतेत होते. सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा. कारण रात्री 12 वाजता जन्माला आल्यावर वसुदेवानं मिठी मारली जेव्हा
तेव्हा माय देवकी रडू लागली. पतिदेव 12 वाजले. तो गेटच्या पुढचा दगड बघा मोठा, त्या दगडावर माझे 6 लेकर माझ्या भावानं पाय धरायचा, गरगर गरगर फिरवायचा, नारळ फोडत तसं डोकं फोडून मारायचा. आपण तडफडत होतो. 6 मारले. लपवा लपवा जगजेठी, एवढं तरी वाचवा. आता हे कोणी सांगतं हे मायचं प्रेम आहे. आता आईचं प्रेम आहेच, सगळेच सांगतात. आहेच, सांगितलंच पाहिजे. पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी. बापाचं प्रेम कुठं कमी आहे एकनाथ. माझ्या बोलण्याचा इथल्या मावल्यांना राग येत असेल तर माझ्यावर लाल डोळे करू नका. किती लाल डोळे केले तर मी 11:30ला जाणार आहे. जास्त राग येत असेल तर डोळे बंद करा. प्रत्येक माऊलीला आव्हान आहे माझं, तिनं आपला आपला बाप आठवा, आपला आपला बाप. मग कळेल बापाचं केवढं प्रेम असते. एकुलत्या एक मुलाच्या मरण्यानं न रडणारा बाप सापडल, पण लेकीच्या सासरी जाण्यानं दगडाच्या हृदयाचा बाप असू द्या त्या दिवशी नापास आहे. 25 वर्षाची ताई, बाशिंग बांधलेली, शेहनाईचे स्वर सुरू झाले रविदास, आणि बाप उदासून भिंतीजवळ उभा असतो. आणि त्याच्या जवळ येऊन जेव्हा माय लेकराच्या तोंडावरून हात फिरवते तसे तोंडावरून हात फिरवून एवढंच म्हणते, पप्पा खूप धावला बरं का आमच्यासाठी जन्मभर, आता तब्येतीकडे लक्ष द्या. एवढ्या शब्दात बाप ढसा ढसा रडतो. कन्यादान सुखे जरी करीपता, शोकांत ये अंतरी. एवढीच एक विनंती आहे मला. वेळ पाहू द्या किती. हा बस 10:30 म्हणजे 1 तास 2 मिनिटं आहे. 1 मिनिटही पुढे जात नाही. आणि मला खात्री आहे तुमच्यापेक्षा जास्त मोबाईल मला येत असेल तरी व्यवहार चालू आहे ना. बस एवढंच करा. तासभर त्याचा मोह टाळा. आम्ही जीव तोडून सांगतो एवढंच. विठ्ठल बापाचंही प्रेम आहे एकनाथ, आईचंही आहे. मग असं का झालं. मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. खेड्यातला प्रसंग पहा. वाटे लावताना सगळ्या गावातल्या महिला येतात अंगणात. लेकीला वाटे लावताना बैलगाडीचा काळ. जेव्हा माय लेकी भेटतात ना जाताना रडारड सुरू. आपोआप कोरोना सारखी लागण बाकीच्या महिलांना फुसफुस फुसफुस चाललं. मग त्यांची चर्चा पहा. केवढी रडती माय. लेक सासऱ्यासी जाता, माय लेकी त्या भेटती. कोरड्या नयनाला कसा पाजर फुटते. लेक सासऱ्याशी जाता, माय धाई धाई रड. आणि गेला डोंगराच्या आड, कसा काळजाचा घड. याचा अर्थच आहे की बैलगाडीचा धुराळा दिशेपर्यंत माय गावाच्या बाहेर लेकीची गाडी पाहायची. एकदा गाडीचा धुराळा दिशेना झाला की रडतच वापस यायची. आणि मग सगळे कौतुक. केवढं प्रेम आहे आईचं, केवढं प्रेम आहे. कोण नाही म्हणता आईचं प्रेमच आहे. पण त्याच्यापेक्षा प्रेम पाहायचं का तुम्हाला. घरात जा, काय दिसल. त्या मुलीचा बाप एकटा बसून असल, त्याचं तोंड भिंतीकडे असल, त्याच्या दोन्ही हातात उपरणं असल, आणि उपरणं भिजेपर्यंत बाप रडत बसला असल. आणि त्याचं कुठं प्रेम कमी आहे. फक्त मायचं समाज पाहतो, बापाचं लपून आहे. रविदास, किरकोळ संकट असू द्या, किरकोळ तर आईची आठवण येते. हे काही केंद्र सरकारचे कायदे नाही की किरकोळ संकटाच्या वेळेला आई ग म्हणावं आणि मोठं संकट बाप रे. अरे हे नैसर्गिक आहे, नैसर्गिक आहे.
हा असं असं व्हा. त्या साकड्याच्या पलीकडे व्हा. ते 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 पाय ठेवायचं घ्या ना ओढून तुमच्याकडे तिकडचं शिल्लक आहे ना ते. त्या मागच्या साकड्यात जा. मागच्या साकड्यात ते तिथं पडला एक शिल्लक. लगेच होतं त्याला काय लागतं. हा पलीकडे व्हा. ते समाज वाढला. वा तिकडे अजून मागे मागे असं करून असं होऊ दे ना. त्यांच्या लक्षात येईना अजून आपण काय म्हणतो. असं काढ. चपला राहू दे. चपलाचं काही नाही. हा बस असं जा मागे मागे जा. तर ते समाज वाढला म्हणून. हा बस असं होऊन असं वा. विठ्ठल विठ्ठल नंदनजी. चालता चालता पायात काटा भरला. आई ग शब्द येतो. आई ग. उसात गेला. तिकडच्या उसात जायचं आहे तेव्हा बांधावर साप उभा झाला. आता बाप रे. आता आई नाही. हे ठरलेलं आहे. किरकोळ संकटाच्या वेळेला आई ग. पण भयानक संकट असेल तर बाप रे शब्द. ते गडबडा गडबडा लोळणारी आई दवाखान्यातली समाजाला दिसते. पण त्याच वेळेला सकाळपासून बिना जेवणाचा हातावर हात चोळत दवाखान्याच्या ग्राउंडवर उपवासी यरजारा घालणारा बाप दिसत नाही. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे. हा इथून वाढलंय आपलं. सोडवा सोडवा मिठी लपवा लपवा जगजेठे. हे मायेचं देवकीचं प्रेम. पण आता पुढे भयानक रात्र आहे. अंधार आहे. सोसाट्याचा वारा आहे. मुसळधार पाऊस आहे. विजाचा कडकडाट आहे रविदास. आणि यमुनेला पूर आहे. एवढे संकट आहे तरी टोपल्यात घेतलं कृष्णाला. आणि गळ्या इतक्या पुराच्या पाण्यातून बाप गेला. बाप रे. आता काय कठीण झालं बा. दरेकर महाराज म्हटल्यावर मला नव्हती अपेक्षा तुम्ही येणार इकडे म्हणून. बर बसा. समोर बसा. त्यांना बस बस मन लावून ऐकतात ते. बसा समोर. जमला आता. विठ्ठल विठ्ठल काही काही लोक चुकून त्या क्षेत्रात गेले. ते आमचेच आहे म्हणून दरेकर महाराज. चुकून झालं ते होऊ शकते. होऊ शकतं काही. काही तिकडचे इकडे आले. काही इकडचे तिकडे गेले. चुकून झालं. सुरक्षित गोकुळात ठेवलं आणि तिथली मुलगी उचलली टोपल्यात. सगळ्या प्रकार तुम्हाला माहित आहे. फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. रडे माया करे आकांत. इकडची गोष्ट. आता इकडचं काही घेणं नाही आपल्याला. सकाळची वेळ आहे. त्याचं नको ऐकू. सकाळची वेळ आहे. सूर्योदय झाला. नंद पाटील गोशाळेत गेले सेवा करायला. ते नुसतं मोबाईल वरून करत नव्हते. गोशाळेचं स्वतः शेण काढण्यापासून नंद पाटील गोशाळेत असायचे सकाळीपासून. आणि इकडे रडण्याचा आवाज ऐकला बहिणीनं. तिचं नाव सुनंदा. नंद पाटलाची बहीण सुनंदा. वहिनीला बाळ झालं. पहिलं सांगायचं कोणाला तर दादाला. गोठ्यात पळत आली. हे बारीक ऐक. गोठ्यात पळत आली वाड्यातून. कोण? सुनंदा. नंद भैया नंद भैया. भैया आला गोठ्यातून बाहेर. क्या हुआ सुनंदा? नंद भैया. क्या पागल हो गई क्या? पागल तू बनने वाला है. क्या हुआ? आपको लाला भय है. मोत्याच्या माळी तटा तटा तोडल्या दरेकर पाटील. फेकल्या बहिणीच्या अंगावर. आनंद आवरेना. अरे जाओ सुनंदा. आज गोकुलवासियों को कहो की खुशी मनावो. आणि मग गोठ्यातून सुनंदा गोकुळात.
मग सुनंदाताई सांगू लागली, गोकुलवासियो आज खुशी मनाओ, मेरे नंद भैया को लाला भय है. हे सुनंदा बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी ऐकल्यानंतर बहिणीच्या तोंडून गोकुळातल्या लोकांनी एकनाथराव हे ऐकलं तेव्हा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, सुखाला अंत पार राहिला नाही गोकुळातल्या लोकांना. आणि अंतपार नसणार सुख फक्त परमार्थात आहे बरं का दरेकर साहेब, प्रपंचात नाही. मग प्रपंचात माणसं जगतात कशी? सुखात नाही जगत, सुखाच्या आशेवर जगतात. कोणी असू द्या, ज्याचं लग्न नाही झालं एकनाथ, लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतो मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेत पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर नोकरी लागल्यावर सुख लागली, नोकरी त्याचं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतो नातू बघितल्यावर सुख. असं करता करता म्हातारं पत्र्याच्या शेडमध्ये जातं पण सुख नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसं जी जगतात ना प्रपंचात ती सुखात नाही जगत, सुखाच्या आशेवर जगतात. आणि मानलं तरी ते दरेकर साहेब कमी कमी होत जातं. प्रपंचातलं जे सुख आहे ना, तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. हे तुम्ही अनुभवानं हसले नाही का? चुकून जर एकमेकाकडे पाहिलं एखाद्या दिवशी, असे पाहतात दोघाचं 7 जन्माचं वैर आहे. हा ना, म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे, दोघाच्या मध्ये जर थांबलं तर मधलं पेटल जाग्यावर, अशी रागीट दृष्टी. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे रविदास पती बोलतो. एकनाथ हे नीट ऐक रे बाबा, लग्न झाल्यावर 2 वर्ष पती बोलतो आणि पत्नी ऐकते. नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलती पती ऐकतो. तिथून पुढचे सगळे वर्षे दोघही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. मी ऐकलं ते, तू काय म्हणतो हे कळलं मला. दरेकर साहेब, त्याला असं वाटतंय की हा ब्रह्मचारी असून याला कसं कळलं? हे तुमचं पाहून कळलं. विठ्ठल विठ्ठल
जे सुख आहे ते उतरत 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 जात. अरे किती चांगलं गाणं दरेकर साहेब सिनेमाचं निघू द्या, 5 वर्ष 10 वर्ष त्याचं कौतुक चालतं. मग अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते का नाही? गोविंदिया काय आजी पागल झाला का रे? उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग. अरे दुसरं म्हणना वैतागले का नाही? पण माझा प्रश्न आहे दरेकर साहेब, आमचे वारकरी बसले, वर्षे 750 झाले, रोज सकाळी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचणी. अरे आनंद वाढत चालला पण कमी नाही. सुख घडो घडी वाढू लागे, सुख घडो घडी वाढू लागे, घडी. बोला बोला प्रत्येक काहीतरी बोलायचं आहे ते बोलून घ्या ना. मग कायसाठी बोलवलं तो मला चलते. सुख कोणाला कशाची गोडी, कोणाला कशाची गोडी आहे. सुख घडोघडी याला सुखच म्हणतात बघा तर कसं आहे. तुम्ही नुसतं पाहायचं आणि त्यांनी खायचं तुमच्या समोर. सुख घडोघडी प्रत्येक क्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वाढत जाणार सुख. नाही तर कितीतरी गायक झाले का नाही जगाच्या पाठीवर, पण 2 गायक चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे. लता दीदी मंगेशकर, भीमसेनजी जोशी. काय कारण? त्याचं कारण शोधा. यांचा कंठ अभंग गायल्यानं पवित्र झाला, हे त्याचं उत्तर आहे. बाकीच्याने गाणे म्हटले रूप तेरा, हे वाजू नको हे नुसतं, त्यांचं सांगतो मी बाकीच्याच. रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दीवाना. अरे हे शब्द यांनी गायले पण संताच्या मुखातून आलेले. रूपी गुंतले लोचन चरणी, स्थिरावले मन देह, भावहार पला तुझ पाहता विठ्ठला. म्हणून अमर झाले विठ्ठल. सांगितलं 750 वर्ष झाले आमचा वारकरी रोज रूप पाहता लोचणी म्हणतो, तरी आनंद वाढत चालला. सुख घडोघडी वाढो लागे. प्रपंचातलं सुख हे कमी 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 होतं आणि परमार्थातलं वाढतं. म्हणून शब्द आहे गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. आनंदे सागर हे लावरी, आनंदे सागर हे मग गया दुखा अंत नाही. आनंदे सागर हे लावरी, आनंदे सागर हे लावरी. काही सांगते म्हणाल बरोबर अभंगाला धरून चाललंय आपलं. मग तया सुखांत नाही पार. इथे शब्द आहे गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा. अहो पण गोकुळामध्ये अंत पार नसणारं सुख झालं, याचं नेमकं कारण
सुखाला पारावार नसण्याचं एकच कारण आहे, बाळकृष्ण नंदा घरी. आता इथे बाळकृष्णच का दरेकर साहेब? श्रीकृष्ण नंदा घरी, भगवान कृष्ण नंदा घरी, गोपाल कृष्ण नंदा घरी, काही बिघडतं का? बाळकृष्णच का? अरे हे पहिलं स्वरूप कार्य आहे. एवढा संबंध आहे कृष्ण जीवनाचा 8 कार्य केलं ते 8 स्वरूपात. प्रकट झाला 8 वर्षाचा, विनंती केल्यावर लहान झाला. तिथे अष्टमीच आहे, अवतारही 8वाच आहे, आणि देवकीच्या पोटी क्रमांकानं 8वाच आहे. सगळे 8 8 8. रामचंद्राशी 9 लागतो, किसनरावशी 8 लागतो. हे आकडे तुम्हाला चांगले, ते वीज चोरायचे आकडे नाही, तुम्ही लावता ते आकडे नाही, आपले हे आकडे. एकच आकडा असा आहे मराठीमध्ये, त्याला गाठ नाही, त्याचं नाव 8 आहे, बिना गाठीचा. बाकी सगळे आकड्याला गाठी आहे. 1 ला वर गाठ, 2 ला खाली गाठ, 3 ला मध्येच गाठ, 4 ला खाली गाठ, 5 ला उजव्या भागाला गाठ, 6 ला मध्ये गाठ, 7 लाही वर गाठ, 9 ला डोक्यावर गाठ, बिना गाठीचा 8. छत्रीची दांडी. 9ची एक मजा आहे, तो स्थिर आहे, त्याला कुठेही फिरवा. जगातला स्वतंत्र मोठा अंक कोणता असं जर कोणी विचारलं दरेकर साहेब, तर उत्तर 9 आहे. स्वतंत्र. काही म्हणतील 10 नाही कळत का? कळतं ना. मग तो 9 पेक्षा मोठा नाही का? मोठा आहे ना, मोठा आहे दरेकर साहेब, पण 10 तसा मोठा नाही झाला, शून्याचा पाठिंबा घेऊन मोठा झाला. जर शून्याच्या मनात आलं, घेतला पाठिंबा काढून, 1चे काय हाल होईल? तसं 9चं नाही. हाडा हाडा जमला जमलं हाडा. 9 स्थिर आहे आणि कुठेही फिरवा, कुठेही फिरवा. तुम्ही घरी गेल्यावर लावा डोकं. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 2 9 4 36, 6 3 9 5 45, 5 4 9 6 54, 4 5 9 9 साठी 63, 6 3 9 8 72, 7 2 9 9 9 81, 8 1 9. सरळ नाही, आडवं लावा ना. 9 2 18, 8 1 9, 18 2 36, 6 3 9, 36 2 72, 72 7 2 9, 72 2 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. घरी गेल्यावर दिवसभर कागद काळे करा, उद्या मोबाईल करा. तुलसी कहे इस राम को क्यों न भजत निशंक, आदि अंत में एक है जैसा 9 का अंक. 9 इकडे लावायचा आणि 8 किसनरावला. इथून वाढलं आपलं, किसनरावकडे 8. 9 सारखा राहतो, 8 तसा नाही, चढ उतार आहे 8 मध्ये. 8 2 16, 6 आणि 1 7, उतरलं 1 न पाहता काय? 8 3 24, 4 2 6, 8 4 32, 3 2 5, 8 45, 4 0 4. गेलं खाली. 8 जगा माठ्याच्या 8 4 12, असं वर जातं खाली येतं. हे 8. म्हणून कृष्णाशी संबंध का? आवेश आणि पलायन. कारण नसताना तुटक चाक घेऊन भीष्माचार्यावर धावला कृष्ण भगवान. या 8 सका मठ्याच्या. आणि जरासंधाच्या भीतीनं मैदानातून पळाला. 8 2 16, विठ्ठल. आता बाळकृष्णापुरतं पाहू आपण. एकंदर 8 स्वरूपात कार्य आहे. 8 स्वरूपात सगळ्यात शेवटचं कार्य यत्र योगेश्वर. बालकृष्ण, लालाकृष्ण, राधाकृष्ण, गोपाल कृष्ण, श्रीकृष्ण, भगवान कृष्ण. एक राहिलं मध्ये राधाकृष्ण. पहिलं कार्य बाळकृष्ण, नंतरचं कार्य लालाकृष्ण, नंतरचं कार्य राधाकृष्ण, नंतरचं कार्य आहे ते गोपाल कृष्ण, नंतरचं कार्य आहे युगल कृष्ण, नंतरचं कार्य आहे श्रीकृष्ण, नंतरचं कार्य आहे भगवान कृष्ण, शेवटचं कार्य आहे योगेश्वर कृष्ण. आता तिकडून असं येऊ आपण. तिकडून अर्जुनाच्या रथावर जो सारथी झाला दरेकर साहेब, हा योगेश्वर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र से विजय भूती ध्रुवानीतिर मतिर्मम. आणि विजय कोणाचा असतो? ज्या पार्टीला भगवान असतो. हे नीट ऐका बरं का, तुमच्या फायद्याचं सांगतो मी. जा
नाही तर थोडस 2 मिनिट घेतोच आता. राम अवतारातली जोडी वाली आणि सुग्रीव, कृष्ण अवतारातली जोडी कर्ण आणि अर्जुन. आता एक मजा पहा, तिकडे वाली इंद्राचा आहे, नसल माहिती तर 1 मिनिट घ्यावंच लागेल मला. आपली जन्मकथा सुग्रीव आणि सांगितली, वेळ कमी असल्यानं लवकर सांगितली. प्रभू आमचा जन्म विचित्र पद्धतीचा आहे. एकदा ब्रह्मदेवाच्या डोळ्यामध्ये मळ झाला, त्यांनी झटकली करांगू, ते खाली पडला मळ, त्याचा एक वानर तयार झाला, त्याचा वृक्षराव. वानराने विचारलं क्यों जन्म दिया, क्यों पैदा किया, जाओ राक्षस मारणे केले. दक्षिणेकडे निघाला तो वृक्षराज नावाचा वानर. एक ठिकाणी विहीर पाण्यानं भरत आली होती, तिथं उभा राहिला. त्याला वाटलं एक वानर लपून बसलंय पाण्यात, याचं प्रतिबिंबच होतं ते. इथं लपला का रे, ते खालचं तसंच म्हणतं, इथं लपला का रे, माझी भीती वाटते का, माझी भीती वाटते का, येऊ का, टाकली उडी टाकल्यावर बाहेर आलं तर ते वानर राहिलं नाही, स्त्रीत रूपांतर झालं. सुग्रीव आपली जन्मकथा सांगतो. इतकी सुंदर स्त्री की तिच्या सौंदर्याकडे पाहून दोघं पागल झाले. एक सूर्य, एक इंद्र. इंद्राचं वीर्य खलन झालं, तिच्या केसावर पडलं आणि सूर्याचं कंठावर पडलं. केसापासून झाला तो वाली, केसाला हिंदीत बाल म्हणतात. बालो से जिसका जन्म हुआ बाली, कंठाला ग्रीव म्हणतात, त्याच्यापासून झालो म्हणून सुग्रीव. म्हणजे सरळ लावता, बाकीचं किचकट नको. सूर्याचा सुग्रीव आणि इंद्राचा वाली. इकडे सूर्याचा कर्ण, इंद्राचा अर्जुन. पार्टीचा विजय चालू आहे आपलं. काय भगवान रामचंद्र राम अवतारात सूर्यपुत्र सुग्रीवाच्या पार्टीला. आता इंद्रपुत्र वालीचा पराजय. तोच भगवान श्रीकृष्ण झाला. आता इंद्रपुत्र अर्जुनाच्या पार्टीला, आता सूर्यपुत्र कर्णाचा पराजय. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण तत्र श्री तत्र विजय. हे योगेश्वर विठ्ठल. हे 8वं स्वरूप कार्य आहे. द्वारकेचा राजा झाला हा भगवान कृष्ण आहे. आयिका यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाय गुणवर्य वसते जेथ म्हणून तो भगवंत हा भगवान कृष्ण आहे. बरं का रविदास. लक्ष्मी ज्याच्या चरणाची सेवा करते हा श्रीकृष्ण आहे. खांद्यावर कांबळा, हातात काठी घेऊन गायी चारतो हा गोपाल आहे. रास क्रीडेच्या वेळेला प्रत्येक गोपिकेला वाटत होतं माझ्याच पुढे कृष्ण आहे. रासक्रीडेचे राती म्या ब्रह्मा षण्मास केली होती, पण गोपिकार दक्षिण मानिती वेगी का गबसती उदवला. कृष्ण लहान गोपी लहान 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 गणी. कृष्ण लहान गोपी लहान लहान कृष्ण लहान गोपी लहान 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 गणी. कृष्ण लहान गोपी एक एक गोपी संगे एक एक गणी. एक गोपी संगे एक एक गणी. त्रकिटान त्रकिट त्रकिट धुमता नन त्यात होती राधा छान खेळू भोगणी. कृष्ण लहान गोपी लहान लहान खेळी. कृष्ण लहान गोपी लहान लहान खेळी. कृष्ण लहान गोपी कृष्ण लहान गोपी लहान खेळी. हे रास क्रीडा आहे. कृष्ण लहान गोपी लहान 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 गडी. एक एक गोपी संगे एक एक गडी. प्रत्येकीला वाटायचं कृष्ण माझ्याच पुढे. हा युगल. युगल म्हणजे जोडपं होते. युगल म्हणजे तुम्ही वाचताना पेपरला प्रेमी युगलांची रेल्वेच्या रुळावर, तोच प्रकार आहे. युगल म्हणजे जोडपं. हो काय अरे ते सांगावं लागतं तेव्हा पटत. ते काय दृष्टांत काय साठी आहे. युगल कृष्ण. त्याच्या आधीच स्वरूप आहे राधा कृष्ण. राधा आणि तो मुरारी क्रीडताती कृंजवणी. त्याच्या आधीचं स्वरूप आहे ज्याचं लालन पालन केलं यशोदेनं, तो लाला कृष्ण. आता तिकडून 8वं योगेश्वर, 7वं भगवान कृष्ण, 6वं श्रीकृष्ण, 5वं गोपाल कृष्ण, 4थं युगल कृष्ण, 3रं राधा कृष्ण, 2रं
लाला कृष्ण आणि सर्वात पहिलं बाळ कृष्ण सुखांत पार नाही लेखा, सुखाला अंत पार नाही. याचं कारण काय? बाळकृष्ण नंदा घरी, परिणाम आनंदल्या नर नारी. दरेकर साहेब, दोन्ही पार्ट्याला आनंद, नारीला नराला. दोन्ही पार्ट्याला आनंद होत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, एक पार्टी डीजे लावून नाचत असते तेव्हा दुसरे एकमेकावर चिडतात. तू म्हणत होता पलीकडचं गाव 50%, पलीकडचं 60%, पलीकडचं 70% का बैमाना सगळे टक्के 50च्या वर सांगत होता. मला माझं डिपॉझिट कदप झालं. हे तिकडे डीजे लावून देवाचा आवत. पण इथं गोकुळात दोन्ही पार्ट्या खुश, महिला आणि पुरुष. जेवढे पुरुष होते का नाही, जेवढे पुरुष होते का नाही एकनाथ, तेवढे नंद पाटलाकडे आले. नंद बाबा बदाय हो, नंद बाबा. आज सर्वांनी नंद घर आनंद भयो एकता होऊन जाऊ दे रे. एकनाथ थांब, हात वर. लहान होता 10 वर्ष तेव्हा गाडीत फिरला तो, आता काय एकनाथ राव. हात वर करा, हात वर करा सर्वांनी. बरोबर पद्धतशीर गोकुळ करायचं आपल्याला. नंद घरा भयो जय कन्हैया, नंद घरा भयो जय कन्हैया, नंद घरा भयो जय कन्हैया, नंद घरा भयो जय कन्हैया. नरणारे बरं का दरेकर साहेब. नंद घरे आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालकी. बच्चन को लड्डू पेड़ा बुढ़न को लापसी. कारण बिना दाताचे म्हातारे यायचे ना, ते वापसी जाऊ नये म्हणून लापसी केली होती. बच्चन को लड्डू पेड़ा बुढ़न को लापसी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. इकडे पुरुष जेवढ्या महिला होत्या त्या यशोदेकडे आल्या. जुग जुग जीवेरी जे सोदा माई थेरो ललना, तोरो छोटो सो ललनवा झुले पलना. जुग जुग जीवेरी जे सोदा माई थेरो ललना. जेवढ्या नारी यशोदेकडे, नर नंद बाबाकडे, म्हणून शब्द आनंदल्या नर नारी. आपण त्यांना आनंद झाला कशावरून? त्यांच्या कृतीवरून. कृती
लक्षात राहा. कशावरून? त्यांच्या कृतीवरून. कृती गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. हे अनुमान प्रमाण. अनुमान करायचं असते. एक आंधळ्या बाबा सोबत एक डोळ्यावाला होता बरं का. पहिल्यांदा त्या गावात आले. वेशीजवळ आल्यावर आंधळ्या बाबाला डोळ्यावाला म्हणला, थांबा इथं थोडं. काय कुठे जातो तू? मी भाजीसाठी भोपळे आणतो म्हणला. कुठं भाजी मंडळी आहे का इथं? नाही. आंधळ्यानं विचारलं. मग काय हातगाडा आहे? नाही. कुठून आणतो? वेशीजवळ वेलाला 50 भोपळे आहे म्हणला. दरेकर साहेब आंधळ्या म्हणला, वेशीजवळ वेलाला 50? राखणवाला आहे का रे? नाही. कुत्र बांधून आहे का? नाही. तिथं तार कंपाऊंड आहे? नाही. आणू नको. का? कडू आहे.